तू भी सुनेगा। पैसेंजर ना भड़कत चाले तर शिवे वे द्यायला लागले तर डायरेक्ट पूरा पैसा देगा तू। अरे नहीं निकली है मेरे भाई तर फायनली आता सीट वगैरे कन्फर्म झालेली आहे आणि टोटल 3 तास फ्लाइट डिले झाली आहे। एवढा वेट केल्यानंतर एंट्री होतोय। वाराणसी एअरपोर्ट बघा असं आहे। चला तुम्हाला रूम दाखवतोय। हा बघा लक्झरी रूम। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर बघा आज कसं आहे माहितीये का, आज म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे प्रत्येकाच्या मंडळामध्ये झालं असेल, होत असेल, खूप ढोल ताशांचा आवाज येत होता। आताच बंद झालाय। खूप म्हणजे लोक एन्जॉय करतात, मी बघते प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये प्रत्येक जण आपल्या आवडीचे लाडक्या बाप्पांचं आगमन करते। तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात। असं वाटतं की लवकर लवकर आपलं घर व्हावं आणि आपण पण गणपती बाप्पांचं आगमन करूया आपल्या घरात। नक्की नक्की। तर बघा आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठली ट्रिप करतोय। तर आपण चाललो बाबा काशी विश्वनाथ दर्शन करण्यासाठी। कारण कसं आहे, आम्ही बघा अयोध्या गेलो लास्ट इयर, तेव्हा आमचं पॉसिबल झालं ऍक्च्युली। हा बरोबर। ऍक्च्युली काय झालेलं माहितीये का, आम्ही अयोध्येला गेलो होतो ना, तिथून 2 तासाच्या अंतरावरती होता, पण तिथे एवढा टेम्परेचर होता ना, म्हणजे आम्ही गरमीच्या सीझनला गेलो होतो 49 पर्यंत 50 पर्यंत गेलेला, म्हणजे 52 पर्यंत फील होत होता तो तसा। तर मनामध्ये कसं माहितीये होत होता, जायचं का जायचं का जायचं का, कसं जाणार। आणि तिथे काहीच अवेलेबल फक्त आणि फक्त बस, ते पण लोकल वाले, असं काही एसी वाली बस नव्हती काय। 2 ते 2.5 तासाचा बसचा प्रवास होता। तर आम्ही भरपूर विचार केला, मग नंतर कॅन्सल केला, पण मनातल्या मनात आम्ही तिथे प्रे सुद्धा केला होता काशी विश्वनाथ बाबांना का सॉरी, आम्ही तुमच्या एवढं जवळ येऊन सुद्धा आम्हाला यायला नाही जमत, पण प्लीज असं म्हणजे काहीतरी करा का पुढच्या वर्षी आम्ही लवकर येऊ। आणि असं पण आम्ही म्हणजे प्रे केला होता का बाबा म्हणजे प्रवास आहे ना हा खूप म्हणजे लांबचा आहे, ट्रेननी करायला गेलो तर जवळजवळ 25 ते 28 तास लागतील। तर आम्ही असं प्रे केला होता, असं काहीतरी करा का 2 ते 3 तासामध्ये आपला प्रवास झाला पाहिजे। आणि तेव्हापासून आम्ही पैसे जमा करायला लागलो ह्या ट्रिपसाठी। आणि अजून एक कोइन्सिडेंट सांगते, आम्ही तेव्हा ना अयोध्यामध्ये होतो, तेव्हा आमचं रिटर्न तिकीट कन्फर्म नव्हता, म्हणजे काहीच नव्हता। तर आम्हाला कसं यायचं, कारण खूप जास्त गर्दी होती, कारण मेचा महिना होता। तर आम्ही ना प्लेनचा बघत होतो, प्लेन फ्लाईटचं तिकीट तिघांचा पण 40च्या वरती जात होता, 75,000 पर्यंत जात होता तिघांचा पण। हा म्हणजे 40 एकाचा होता, एकाचं नाही, टोटल 75। म्हणजे ते आपण कसं ऑन द स्पॉट बघत होतो ना। मग नंतर काय झालं, आम्हाला एकदम ना भीती वाटली की एवढे पैसे, आणि तेवढं तर नव्हतेच। आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद दादा ते आपलं तिकीट काढत होते की मी काढतोय बाबा, तुम्ही सुखरूप घरी या। तर आम्ही नको एवढं कसं काय आपण त्रास देणार दादांना, तर आम्ही विचार केला जाऊ दे। पण बोलत ना बाबांनी बोलवलं तर बोलत, आता प्लेननीच बोलवलेलं आहे बघा ना, किती भारी। आणि आता आम्ही कसं ठरवलंय माहितीये का, तर बघा लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी ना आपण महाकालला होतो। तर कसं आहे माहितीये का, सानूला सुट्ट्या असतात ना, बरोबर। तर तेव्हाच आम्ही ठरवलं, तेव्हा आम्ही काय ठरवलंय का दरवर्षी सानूला गणपती बाप्पाच्या 5 ते 6 दिवस सुट्ट्या असतात। तर आम्ही आता ठरवलंय असं का प्रत्येक गणपतीच्या सीझन मध्ये म्हणजे कुठला तरी ज्योतिर्लिंग करूया, कारण आमचं स्वप्न आहे 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करायचं। तर आता 3 होणार आहेत आपले ज्योतिर्लिंगचे दर्शन, कारण 2 ऑलरेडी झाले आहेत, महाकाल बाबांचा आणि ओंकारेश्वर बाबांचा। आता आपण विश्वनाथ बाबांचं दर्शन घ्यायला चाललोय आणि बघूया कसं काय एक्सपिरियन्स असतं आपल्याकडे, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे। कारण आपण म्हणजे एक्सपिरियन्स असं घेतलेला आहे, जिथे जिथे आपण गेलो बाबांचं दर्शन करायला चांगलाच एक्सपिरियन्स भेटलेला आहे। बरोबर। आणि ज्योतिर्लिंग बोलल्यावरती आपण करतोय, तर ते केल्यानंतर जे एक्सपिरियन्स असते ते खरंच खूप वेगळं असतंय आणि खूप भारी वाटतंय तेव्हा। आणि आता खूप जण असं पण बोलतील काय हे करताय सारखं सारखं, तुम्ही त्याच्यापेक्षा सेव्हिंग करा, स्वतःचं घर घ्यायचं। तर बघा सेव्हिंग तर चालू आहे, पण जे मनाला वाटतं ना ते पण करायला पाहिजे, बरोबर ना। कल किसने देखा है। आता तुम्ही बघा ना किती गोष्टी, तुम्हाला किती वेळेला सांगितलंय, देवस्थान लोकांना म्हातारी झाल्यावरती केलेले आहेत, आपण जेवण असतं का नाही करायला पाहिजे। आपण फिट आहोत, आपण चांगलं चालू शकतो, फिरू शकतो, एन्जॉय करू शकतो, तर हेच टायमिंग आहे।
आणि आम्ही तीर्थ करतोय, असं नाही की एन्जॉय करायला कुठेतरी चाललंय, देवांचा पण होतोय आणि त्याचबरोबर आपण फॅमिली टाइम पण स्पेंड करतोय. आणि आम्ही खूप स्वतःला नशीबवान सुद्धा समजतोय का आपल्याला दरवर्षी ज्योतिर्लिंग आता करायला भेटेल आणि दर्शन करायला बोलवतात. हे प्रत्येकाला बोलावं नाहीये, तुम्ही कुठलाही बघा, उज्जैनचं बघा, कुठल्याही ज्योतिर्लिंगला जो पण तुम्हाला देव बोलवत नाही तुम्ही नाही जाऊ शकत. कारण बघा महाकाल बाबांचं पण आपण दर्शन किती वेळा घेतलंय, पण या वर्षी आम्ही खूप वेळा ट्राय केला पण आम्हाला काही बोलावा झालाच नाही. पण महाकाल बाबांचं नाही झालं. महाकाल बाबांची अशी इच्छा आहे का तुम्ही सर्वात पहिले काशी विश्वनाथ बाबांचं दर्शन करून या, कारण तिथे पण तेच विराजमान आहेत ना. 12 ज्योतिर्लिंग गेलो की पूर्ण बाबांचंच आहे, सर्व बाबाच आहेत. पण आम्हाला कसं की आता बोलवलंय काशीला तर आपण काशीलाच जाऊया. तर 3ची फ्लाईट आहे आता आपली, 2 तासाचा प्रवास आहे. 3ची फ्लाईट आहे तर आता आपण 2 तास अगोदर निघूया, कारण तिथे 2 तास अगोदर कारण चेकिंग वगैरे बोर्डिंग बिल्डिंग सर्व हे करावं लागतोय. तर चला आता जाऊया आणि सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया, जय श्री महाकाल. तर आता आपण एअरपोर्टला पोहोचलो. थँक्यू. थँक्यू. तर आता ना आम्ही एअरपोर्टला पोहोचलो, पण विषय आता असा झालाय का आपला जी फ्लाईट आहे ती 2 तास डिले झालेली आहे. म्हणजे 3चा टेक ऑफ होता, पण आता असं झालं 3:20चा होता, आता 5:10ला बोलताय. ऍक्च्युली आम्ही 5:10ला तिथे पोहोचणार होतो. आता बघू किती काय कसा टाइम होतोय. तर आता 5:10ची आता आपली फ्लाईट आहे ना, तर मग आपण तिथे पोहोचणार. अजून मला वाटत पण नाही की कन्फर्म आहे, कारण ते अजून अनाउन्समेंट वगैरे काही मेसेज पण नाही आला ना आपल्याला. तर बघूया आता कसं काय होतं, आम्ही तुम्हाला अपडेट देणार पुढे. सानू काय करतेस तू? क्रोझॉन. फ्रोझन. क्रोझॉन. प्रशांत खाते ना, इंस्टावरती भरपूर एक फेमस झाला प्रशांत बोलायचं. तर आता ना आपण जो लास्ट टाइम आपण गोव्याला गेलो होतो ना फ्लाईटने, तर आपण ना दुसरे टर्मिनलला होतो ना. ते 2 आहेत ना इथे. 2 आहेत. तर थोडं कन्फ्युजन होतं आम्हाला, तरी पण आपण बरोबर आलोय, कारण आमचे जे बोर्डिंग पास अजून येत झाले नाही, त्याच्यावरती काय टर्मिनल कुठला आहे काय काहीच नव्हता, तरी पण बरोबर आलो ना सेकंड वरती. तर चला आता कंटिन्यू, आता आपल्याला जसं बोर्डिंग पास काढणार ना, मग नंतर आतमध्ये गेल्यावरती बोलूया. आता किती 5:10ची फ्लाईट आहे, तर कसं आहे माहितीये का 2 तास नंतरच आपल्याला बोर्डिंग पास देणार ना. 2 तास जेव्हा फ्लाईटला असणार ना, तेव्हाच आपल्याला आतमध्ये एंट्री देणार. एवढा मोठा फॅन आपल्या घरामध्ये बसू शकतो? नाही बसू शकत. एवढा मोठा रूम तरी असेल का पाहिजे, मग तेच सांगते ना. तर आता आम्ही हा पास काढलेला आहे, स्कॅन करून फक्त आतमध्ये एंट्री करायची आहे. मग त्यानंतर आपल्याला तिकीट कन्फर्म करायचं आहे, म्हणजे सीट कन्फर्म करायचं आहे. मग बॅगचं वेट वगैरे होणार ना स्नेहा. तर आता आम्ही आतमध्ये आलो आणि आपल्याला बोर्डिंग अजून 1 तास थांबायला लागेल. स्नेहाला मी म्हणालो का चहा घेणार का, तर कारण तो बघ तिकडे चायवाला आलाय, कारण सगळे पियायला लागले, कारण बोरिंग होते ना. बरोबर. किती? 40 रुपयाला चहा, मस्त. तर अजून आपल्याला इथे आता 2 तास थांबायचं आहे. आता किती वाजले? आता दिवस आज आपल्या ह्याच्यातच जाणार ना एअरपोर्टवर. आपण सकाळी कितीला निघालो घरात ना? 12ला. तर फायनली आता आपण कन्फर्म झालेलं आहे. बरोबर आहे ना सानू? काही चुकीचं नाही ना? 1 नंबरवरनं आपल्याला राईट मारायचं आहे. किती वेट करायला लागलं ना, भरपूर वेट करायला लागले ना, असं वेटिंग वगैरे. बघूया आता कसं होते आपला आजचा प्रवास. तर आता आम्ही आतमध्ये एंटर केलाय. सानूला चिप्स खायचे, एकदम सिम्पल आहे, जे पाहिजे ते टाईप करायचं इथे आणि नंतर UPI स्कॅनर निघेल त्याच्यावरती पेमेंट करायचं. तर फायनली आता सीट वगैरे कन्फर्म झालेली आहे आणि टोटल 3 तास फ्लाईट डिले झाली आहे आणि खूप सारे पॅसेंजर भरपूर भडकलेले आहेत.
पण आपण कसं नाही काय बोलू शकत. आता त्यांना पण नाही काय त्यांना माहिती ना. कसं आहे फक्त एवढं चुकी झाली की त्यांच्याकडून मेसेज वगैरे काय आलेलं नाही की कोणाला काय येणार आहे. प्रत्येक व्यक्ती कसं काहीतरी इमर्जन्सी असू शकते ना तिथे काय होणार आहे काय नाही. कारण लास्ट टाइम आपण जेव्हा गोव्याला प्रवास केला ना विमानाने तेव्हा कसं त्यांचा एक दिवस अगोदरच आपल्याला ईमेल येते मेसेज येतोय. असं यांचं काहीच नाही, ईमेल पण नाही हे पण नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं भडकतात सगळे. तर आम्ही आता वेट करतोय. आता बोलले की 4 वाजता काहीतरी रिफ्रेशमेंट देणार. अरे रिफ्रेशमेंट देऊन आम्ही तर ऑलरेडी. तर आता इथे नाचोस खाते मी. तू काय? आलू भुजिया. सानू फ्रोझन नाचोस खाणार तू पण? ओके. तू भी सुनेगा, हाँ तू भी सुनेगा. अगर 6-10 को नहीं पूरा पैसा देगा, पूरा पैसा देगा तू. अरे नहीं निकली है मेरे भाई. मैं आपको बताऊंगा, इनको नहीं बताऊंगा. हाँ तू बता. अबे गाली भूल जाऊंगा अगर अभी 7-6-10 में नहीं आएंगे तब तेरे को बताता हूँ मैं. 6-10 की रहा है. पकड़ लिया गाली देने से वो घुमा रहा है यहाँ सब भागे हुए. भडकत चालले असतेच ती पब्लिक पॅसेंजर. कभी आया मालूम है, मैं गया बाहर सर से साइन करा के बाहर गया फिर वो आया. अजून आता लेट झाली ना. पहिले 5-10 सांगत होते आता 6-10 मिनिटं सांगतायत. आता बघूया. लोक भडकलीत पण भरपूर ना. ऑब्वियसली कोणाकोणाचं काही ना काही काम असेल तिथे काहीतरी एमर्जन्सी पण असू शकते. आता ना पॅसेंजर ना भडकत चाललेत. एवढं भडकत चाललेत ना म्हणजे त्यांना म्हणजे समजत नाही. शिवे द्यायला लागले तर डायरेक्ट. कारण जसं टायमिंग होत चाललंय ना तसं म्हणजे रागवतात. कारण प्रत्येकाला कोणाकोणाला इमर्जन्सी असते. ऑब्विसली कोण सर्वच काय फिरायला थोडी चालले असतील. काही जण असे आहेत का म्हणजे वाराणसीला उतरल्यावरती त्यांचं गाव ना भरपूर आतमध्ये आहेत. तिथे ना बस नाही रिक्षा नाही जात नाही असं म्हणजे बंद. त्याच्यामुळे भरपूर हे झाले त्यांना. एवढा वेट केल्यानंतर एंट्री होतोय. लेट झालीस मी. 3 तास आणि आता फायनली आता आपण प्लेन मध्ये आहोत. बघू आता किती टाइम. आपण बरोबर जेवढा टाइम दिला तेवढं पोहोचणार ना. 2 तास बरोबर. 2 तास 15 मिनिटं. तर आपण 8:15 वाजेपर्यंत पोहोचू ना. सानू कसं वाटतंय तुला? आता सेकंड टाइम तू बसणार आहे प्लेन मध्ये. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. तिला भरपूर बोर झालेलं आहे कारण आता 3 तास मुलं माहिती ना किती वैतागतात. तरी तिला आम्ही कशी तरी गप केली आहे. पण आता बघूया तिथे गेल्यावरती कशी एक्साइटेड होणार ना. कंटाळली ना ती. आणि आज मी सानू बोलले मी इथे बसते कारण लास्ट टाइम सानू बसलेली. मग नंतर पप्पा उठले ना की मग तू बस. ओके चालेल ना. ते त्याच्यामध्ये काही ना काही हे असं असणार. सेफ्टी काय तुम्ही करू शकताय हे सर्व आहे. हे बघा उलटी वगैरे आली ना ते याच्यामध्ये करायची. सिकनेस बॅग. आणखीन दुसरा काय? लेडीज एंड जेंटलमैन, जल्द से जल्द उड़ान भरने के लिए आप सभी से निवेदन है अपनी कुर्सी पर बैठ जाएं और मित्रांनो आताचा सीन एवढा भारी आहे ना विमानातून बघायला. चला तुम्हाला पण आम्ही दाखवू.
फायनली वाराणसीला पोहोचलो. हो ना 4 तास लेट झाले. वाराणसी एअरपोर्ट बघा असं आहे, छान आहे ना, पण मस्त आहे. फक्त फ्लाईट डिले झाली, दुसरा काय नाही. भरपूर डिले झाले. वैतागलो आज आम्ही सगळेच वैतागले ना. आजचा प्रवास कसा झाला जो विमानामधला? छान वाटला ना? भारी होती आज पहिल्यांदा आज म्हणजे क्लाउड कसला बघायला भेटला ना, भारी बघायला भेटला. सीन खूप छान छान बघायला मिळाला. तर आता रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आता आपण वाराणसीला पोहोचलो. तर आता आपण काय करायचं माहितीये का, आता भरपूर उशीर झाला, म्हणजे रात्र पण झाली, तर आता डायरेक्ट ना आपण हॉटेलला गेल्यावरती बोलूया ना. हा, कारण आता बघूया कसं काय आपल्याला इथे ट्रॅव्हल साठी काय कसं होतं तिथपर्यंत पोहोचायचं हॉटेल पर्यंत. कारण आम्ही आलोय इथून कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर आहे. आपण हॉटेल घेतलंय तिथे, ते जाऊया. हॉटेलला गेलं का घेऊया. तर आता ना आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो आणि इथे गरमी कसली आहे ना, लगेच फील करायला लागला. म्हणजे वाफा लागतात गरमीच्या. चांगली गोष्ट आहे. आपल्या इकडे पाऊस आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण फिरायचं आहे आपल्याला. बरोबर. आता आम्ही इथनं टॅक्सी केली. कुठली टॅक्सी? प्रीपेड टॅक्सी म्हणून बोलले की आहे तिथे, आणि एक प्रायव्हेट पण आहे आणि एक प्रीपेड आहे, म्हणून जाऊया. आणि आम्ही उबेर वरती पण सर्च करून बघितला. उबेर वरती पण 900 रुपये 800 रुपये असं दाखवत होता. तर ही आपल्याला 700 रुपयात भेटले. बेस्ट वाटले, घेतले. आता गाडी वगैरे काय ना, हे रिक्षा टाईप इथे, कारण आता एअरपोर्ट आहे ना. रिक्षा वगैरे नाही, रिक्षा स्टेशन वरती असते. हा, स्टेशन वरती असते. कितना टाइम लग जाएगा भैया? 40 मिनट तक. अच्छा, तर 40 मिनिटाचा ट्रॅव्हल आहे आपला. और स्टेशन से कितना टाइम लगता है दादा? स्टेशन से आपका लग जाएगा कम 20 मिनट. अच्छा, सुबह जाएंगे तो 5 मिनट में पहुंच जाएंगे. 5 मिनट का रास्ता है. अच्छा, लेकिन ट्रैफिक की वजह से थोड़ा सा लेट हो जाता है. ओके ओके. मुंबई सारखंच वाटते थोडासा बाहेरचा एरिया. कसा बसा करून आम्ही एकदाशी पोहोचलो. हो ना. हॉटेलचं नाव आहे काशी विश्राम पॅलेस. नाईस. वाव. इथूनच ना एंट्री. छान. बघा झाड हे केलेलं सुंदर. खूप सुंदर आहे ना. हो, झाड आहे. ऍक्च्युली आम्ही गुगल रिव्ह्यू बघून आलोय. आम्हाला असं म्हणजे आम्ही सर्च करतो, तुम्हाला माहिती आपण कुठेही जायचं अगोदर सर्च करतो. यावेळी आमच्याकडे 1 महिना होता, आम्ही सर्च केला आणि यांचे रिव्ह्यू खूप खूप म्हणजे खूप छान आहेत. पूर्ण 4.5 ची रेटिंग आहे यांना. तर आम्ही इथे आलोय आता. त्याला तुम्हाला रूम दाखवतो. हा बघा, लक्झरी रूम. तर सानू थकले भरपूर आज प्रवास करून. घरातून 12 निघालोय आणि आता वाजले 9:30. आणि आता तुम्हाला आम्ही रूम दाखवतोय. हा बघा, 1400 रुपये आपण पर डे चे दिलेले आहेत. हा एक बेड आहे आणि साईडला सोफा टाईप आहे. आणि बघा एसी वरून क्लीन बघा किती. वाव, स्टाईल मस्त लावलेत ना. एकदम लक्झरी टाईप. मॅट्रेस पण दिलेला आहे, एक एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेला आहे. इथे वायफाय वगैरे सर्व आहे. इथे कपडे ठेवण्यासाठी बघा, तुमचा एक्स्ट्रा सामान असेल तर. आणि बघा इथे टीव्ही पण बघताय तुम्ही. वायफाय पण आहे. इथे मोठा मिरर आहे. आणि तुम्हाला आता वॉशरूम दाखवतो. हा बघा किती सुंदर. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे क्लीन. बघा किती क्लीन आहे. भरपूर क्लीन आहे ना. असं म्हणजे तुम्हाला असं फालतू मध्ये असं कचरा वगैरे पडलेला कुठेच दिसणार नाही. एकदम क्लीन आहे. आणि हा हॉटेल आम्ही शोधलाय रिव्ह्यू बघून. हो ना. आता भरपूर प्राइस वाढलेली आहे, काय माहित का, पण आम्ही जेव्हा घेतला तेव्हा कमी मध्ये मिळाला. आपण 1 महिना अगोदर बुक केलेलं तर आपल्याला 1400 रुपयाला, पण आता आम्ही बघितलं ना 2900 रुपये. मग वाढलं ना एवढा. तर आज तर फायदा असते. आपण ट्रिप प्लॅन केला आणि अगोदरच बुकिंग करून घेतली. ते पण आहे, कारण आपण पहिले आम्ही काय करायचो, पहिले जायचं ना तेव्हाच ऑन द स्पॉट हे करायचो. पण आता आम्ही असं आयडिया केली की आपण कुठेही जायचं अगोदरच बुकिंग करून जायला पाहिजे. आता प्लेनचा पण तिकीट आम्ही 1 महिना अगोदरच बुक करून ठेवला होता. काहीतरी 25/7 मध्ये केला होता. बरोबर.
आणि म्हणजे एक महिन्या अगोदर, एक महिना बरोबर, एक महिना झाला. पुन्हा आईज रेड झाले ट्रॅव्हल, कारण ते झोप नाही, रात्री झोपलो लेट, मग ते आज पूर्ण दिवस डिले होऊन एक कंटाळा आलाय. तर आता खूप थकलोत, आता मस्तपैकी काहीतरी जेवण करतो आणि बाकीचं आता कंटिन्यू हा ब्लॉग, म्हणजे हा तर इथेच एंड करूया आपण ब्लॉगला. उद्यापासून तुम्हाला मस्तपैकी वाराणसीचे ब्लॉग बघायला भेटतील, काशी विश्वनाथ बाबांचं तुम्हाला दर्शन पण बघायला भेटेल आपल्या या व्हिडिओ मध्ये. आणखीन खूप काही इथे असं म्हणजे बघण्यासारखं आहे. तुम्ही कधी इकडे आले तर तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा इथे काय काय आम्ही एक्सप्लोर केलं पाहिजे. आणि आता या ब्लॉगला आपण इथे एंड करूया. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आज ना खूप म्हणजे वैताग आला आम्हाला, मेन म्हणजे प्लेन जो लेट झाला ना त्याच्यामध्ये, मला वाटलं का बस ट्रेन हेच लेट होतात, हे पण लेट होते. आज आम्हाला पहिल्यांदा समजलं, कारण एक्सपिरियन्स प्रत्येक गोष्टीचा पाहिजे आपल्याला. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.